हॅलो, वेलकम बॅक टू आवर चॅनल गाईज. नमस्कार मित्रांनो. आपण आज आपला डे 3 आहे गावचा, बट आपल्याकडे आज काही कॉन्टेंट नाहीये कारण आपले जत्रा वित्रा डायरेक्टली उद्या पाडवा आहे. सो आज आपल्याकडे काही आहे नाही व्हिडिओ बनवायला. सो आपण आज बनवणार आहे कुकिंग. सो कुकिंग मध्ये आपण बनवणार आहे सोयाबीन बिर्याणी. कोण बनणार आहे? दीदी. आम्ही नाही, दीदी. मी थोडाफार मदत करणार, नाही असं नाहीये. ठीक आहे. सो आपण बघूया हेल्पर आहे आज. माझी हेल्पर. हा, आता दीदीने फक्त सोयाबीन मॅरिनेट करून ठेवले. नाही गेलं काहीच, फक्त शिजवलेलं आहे, त्यात दही घातलेली आहे. दही घातली. आता ती पुढचं- बाकीचं सगळं मिक्स करणार आहे. आपण बघूया काय करणार आहे. तीच करणार आहे. हेल्पर माझी हेल्परला मी हा, हेल्पर ठीक आहे, करणार आहे, बट करणार तर तीच आहे ना, कारण आपल्याला काही जेवण बनलं जात नाही. येस, आपण काय करू शकत नाही. आपण बस असं थोडस इकडे एक काम करा, कैची घेऊन ये, कैची. कायची आता तुझी जीभ आहे आता ना? आपण सोयाबीन घातले, तुझी जीभ आहे ना? त्याच्यात मी दही घातले, तर आता मग थोडस चवीनुसार मीठ घालूया. इकडे या लवकर, तू पुढे माझ्या पुढे, म्हणजे पाठीमागे काय कान करायचे नाही. काय नाही करत आहे मी, काम करते. तू काय खोल तू कर ना. हे दोन मला खोलून दे. यार काय आता आपण सगळे जे मसाले करून जे बोलायला सांगते जे घरात जे मसाले ते सगळे घालायचे, सगळे असं एक पण सोडायचा, एक पण मसाला सोडायचा नाही, सगळे मसाले घालायचे. बुंदी मारायचा मसाला असेल तो पण. ओके, हे असं जेवण बनवते ही, असं घाला रे बाप्पा तुम्हाला ही. उंदीर मारायचं औषध टाका. बाबा तुम्ही इकडे, आम्ही कसं जेवण करते, छान करते का नाही? मस्त जेवण करते ना मी. आता आम्ही ना यायला व्हिडिओ मध्ये लास्ट आहे, फक्त लांबनं येऊन फक्त व्हिडिओ बघून जाते. अरे तिखटच संपले आमच्या घरातलं. तुम्ही आता एवढा विचार करू नका, नंतरला मामा आणि मामीला पण घेणार आहे कॉन्टेंट साठी. घेणार मी सगळ्यांना घेणार आहे. तर बघूया ते कशी नाही काय काय बोलली. आपण फक्त हसायचं काम करायचं. हे तिखट जरा ज्योती सोबत ते काम कर ना ग. हा जो भात आहे ना, जो आपण ऑलरेडी शिजवलेला आहे, त्याला फक्त हे कर ना. हे बघा, यात दही, मसाले आणि तिखट. आता अद्रक तर दाखव, जिंजर गार्लिक पेस्ट, असू दे. दिसतं त्यांना तेवढं, समजतं जिंजर गार्लिक पेस्ट काय असतं. समजून घ्या मित्रांनो तुम्ही. ज्योती करणार हे भात, आपला शिजवलेला भात आता दीदीच करणार. जो करणार प्लीज यार ज्योती. माझी नख आहेत, नाही नाही करू शकत. तुलाच करायचं ते. हेल्पर रोशन करून देणार. नाही, मोठं टोप घे तेव्हा जरा नाही. यार टोप शोधायलाच मोठा टास्क आहे यार. आता याला मॅरिनेट करायचं कसं? एवढी नका करून. ओके, आपण त्यात तेल घालूया. आमच्या घरात तेल कुठे आहे? तेल पण संपलंय. थांब, आपण मिक्स करूया. ही पोरगी बघा, काय काम करत नाही. पहिल्यांदा काहीतरी काम करायला लावलं, नुसता टाइमपास करते. मी येते, मी माझं सोयाबीन दाखवते. माझं सोयाबीन मॅरिनेट करून झालेलं आहे, मस्त मॅरिनेट करायला ठेवते. करून झालेलं आहे का? करून झालेलंच आहे ते. आज थोड्या वेळेला 10-15 मिनिटं ठेवू आपण, तिचं काम आहे सोबत. भेटू गाईस. स्ट्रगल बघताय का? माझा भाऊ दाखवू का? नेल्स तरी सुद्धा करते मी इथे. हा माझा भाऊ, मीट माय ब्रदर. माहितीये त्यांना. चांगलं बनवते. आता बघूया आजचं कसं होतंय. आजचं कसं होतंय? माझ्या घरात मी इतकीच चांगलं जेवण करते. आई शपथ. नाही बनवत का ज्योती? नाही, मी नाही बनणार जेवण आता. सॉरी. खरंच हिला येत नाही जेवण. हे लोक सॉरी बोला पहिला, दोघांनी मला सॉरी बोला. कान पकडून सॉरी बोला. सॉरी गाय. ज्योती तू पण सॉरी बोल, कान पकडून सॉरी बोला. तू सॉरी बोल, माझे नेल खराब होत आहेत. सॉरी बोलून जेवण नाही होणार. मी बनवते जा. बघितलं काय, सॉरी बोलायला होते मी, हुशार आहे मी. नाही बोललो मी. गाईज, हा भात रेडी झालाय. आता दीदी आमची कांदे टमाटे कट करणार होती, अजून पण तिचं कटिंग झालेलं नाही आणि आता बाहेर सुटते. तिला आल्यावर मी दाखवते. म्हणजे बोलते ती जेवण करते, पण जेवण ती नाही करत, सगळं आम्हीच करून देतो तिला. तुमची पोरगी नुसती फिरते बाबा बाहेर. गाईज, हेल्पिंगचं काम चालू झालेलं आहे. तर आता आपल्याला कांदे टमाटर कापायचे आहेत.
मी ते 6 कांदे काढून ठेवलेत आणि 3 टमाटर, कारण टमाटर मोठे आहेत आणि कांदे खूप छोटे छोटे आहेत. तर आपल्याला 2 ग्लास साठी बस झालं एवढं भात. 2 ग्लास भातासाठी आपल्याला इनाफ आहे एवढं. सो हे पटापट कापूया आपण, मग भेटूया आपण. आता आपण कापूया, व्हिडिओ चालूच राहतो ना तसं पण. हा मग हे मधलं मधलं बोलायचं गरज पडते. तू काप कांदा टमाटर. प्लेट दे ना. तू वाडी अगर तू मला कुठलं गाणं डेडिकेट करशील तर कोणतं करशील ते? जे सकाळी रोज वाटतं. दीदी प्लीज यार, माझी इज्जत काढ नको व्हिडिओ मध्ये. तुला माहिती आपल्या इथे नाही. अरे थांब ना, आमच्या गावी ना डेली ना एक गाणं वाजतं सकाळ सकाळ. ते हिच्यासाठी असं, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आमच्या घरात एक पोरगी, तिला आम्ही ना कसाऱ्यावरनं आणलेलं आहे, सोमयाच्या हॉस्पिटल. असं काय नाही. हॉस्पिटलच्या बाहेरून तुम्हाला सांगते रोज खरोखर आणलेलं आहे. अरे मला सांगायचे जे त्यांना माहितीये. यारी मला कम्प्लीटच करू देत नाही. तुम्हाला मी सांगते रोज एक गाणं असं सकाळ सकाळ, जे की रोज दीदीला डेडिकेट केलं जातं. ते गाणं आहे, गाडीवाला या घर से कचरा नाही का. पण कचरा काय जात नाही, कारण तो कचरा आहेच ना. अगर कचरा असता तर कधीच गेला असता. तो आहे. लॉजिक. कचराच आहे तो. जाणार आहे थोडे दिवस थांबा. खा खा. हे थोडस मॅरिनेट होतं त्याला असं झाकून ठेव. आपल्याकडे खडे मसालेच नाही, आपण कसं भात बनवायचं आता? टोप शोधतो बंद मी. तू उभं राहून बनवतेस जेवण, कुठलेही मसाले टाकते खडेच असणार आहेत. Oh my god. वा, व्हॉट अ जोक, व्हॉट अ जोक. हसू कमी ट्यूबलाईट हसू काय जोक? खूप लवकर कळाला तुला. कारण मी ऐकलंच नव्हतं ते ट्यूबलाईट. खूप जास्त मी व्हिडिओ ना करत होतो मी. छोटू काम कर. छोटू हेल्पर, छोटू प्लीज. छोटू काम कर. छोटू प्लीज डोंट डिस्टर्ब मी. मी काम करते, मला कामात डिस्टर्ब करायचं नाही. छोटू काम कर. छोटू माझी हेल्पर आहे छोटू म्हणून. बाय द वे, तुम्हाला माहितीये का हे गावी असं आपल्याला फ्रेश भेटतं, फ्रेश. आणि हे माझ्या छोटूने आणलेलं आहे. अजून आपल्याला तेल तर आहे, बट तो खडे मसाला आणतो का मी त्याला फोन करून विचारते. अरे इमर्जन्सी कॉल लागला डायरेक्ट. 5 मिनिटं बंद तुझा. तर मी मित्रांनो तुम्हाला हे सांगत होती की आम्ही ना ते दादरवरनं येत होतो, तर आम्ही ना तिथं स्टेशनवरती एक हे खाल्लं. काय घेत होता म्हणजे ती आमरसपुरी. काय आमरसपुरी होती. कोणाकडे अगर भेटत असेल तर मला प्लीज कॉन्टॅक्ट करा. What? कोणाकडे भेटत असेल तशी आमरसपुरी, तसं आमरस. त्यांना कसं माहिती असेल की कोणाकडे भेटतं. हा, बट तरी पण म्हणजे म्हणजे कसं कशी बनवायचं, टेस्ट म्हणजे तसं जर कोणाला माहिती असेल की कशी आमरसपुरी बनवतात प्रॉपर. मी बनवले. अरे पण तशी नाही टेस्ट लागत होती यार, असं बोलते मी. तशी तशी जी चांगली लागते लागते ना. हा. नाही, खूप बत्तर ही बनवते. जेवण बनवतात ना आमच्या मॅडम, शिकवते मी तिला, ती माझ्या गायडन्स मध्ये शिकते. छोटू टमाटर नेट काप, खूप मस्त बनवते. छोटूची नखं पण येणार त्याच्यामध्ये. मग अरे बाबा, नखं बिखं खायला पॉइझन होईल आम्हाला. असं कसं चालेल? मेरी स्ट्रॅटेजी समझ गई क्या तू? स्ट्रॅटर्जी नाही होता वो, स्ट्रॅटेजी. हम स्ट्रॅटेजी ही बोलते हैं. स्ट्रॅटेजी नहीं होता है वो, स्ट्रॅटेजी होता है. मुझे मेरे दोस्त ने छोटू सिखाया. प्लीज फास्ट फास्ट करो यार प्लीज. चलत चलत नाही जायचं आपल्याला, चालत जायचंय. आपल्याला चलत नाही जायचं. चालत जायचे. चालत. टॉन्ट कोणाला होता? चलाक ब्रो. वेळी चालाक ब्रो, आय व्हेरी चालाक ब्रो. लेट होतोय, फटाफट कर, गरम होतोय मला. अरे गरम होते तर मी काय करू? एवढी हॉट आहे मी माहितीये, पण काय करणार यार, तुला तर सहन करावं लागेल. कशात ठेव हे कशात ठेवायचं? अरे हे कशात ठेवू? हेडगे नाही, तू दिसत नाही, अर्धवट दिसते ज्योती. आपला कॅमेरा अँगल वेगळा का वाटतोय मला, चुकीचा? तू चुकीचं घेतोय. सरळ सरळ घे. काही तुला साधी प्लेट पण नाही भेटत आहे, बघा कशी करते येड्यासारखी. प्लेट भेटली का तुला? हो. मग काम कर ना जरा नीट, जरा लक्ष देऊन. बाजूला प्लेट असून विचारते कुठे प्लेट, असं मला नाही आवडत. प्लीज छोटू नीट काम कर. पैसे तुला मी त्याचे. हा, व्हेरी गुड. मी तुला त्याचे पैसे देते, तू केलं पाहिजे चांगलं काम. फुकट पाहिजे सगळ्याला, सगळं फुकट हवंय. सन्नाटा, इतका सन्नाटा क्यों आहे तुम्हारे? आमचं हे किचन आहे ना, बाय द वे, आम्ही हे घर आत्ताच बांधलेलं आहे. सो आमच्या किचन मध्ये काहीच नाहीये. साध्या आता मी टमाटर पण आता आजच विकत आणलं. नाही, 2 दिवसावर विकत आणलं जत्रेच्या वेळेला. है ना ज्योती? तू अशी Guys, तुम्ही जर बघितलं असेल तर मला सांगा मी काल कशी दिसत होती.
कशी दिसत होती? साडी घातलेली मी काल. ओ माय गॉड, खूप छान दिसत होती. पहिल्यांदा घातली होती मी 1 वर्षानंतर साडी. पहिल्यांदा बिकॉज नाही. ती टकली झाली होती. त्यानंतर तिची केस आता वाढली, मग तिने साडीच नाही घातली 1 वर्ष. खूप रडायची. मला आणि साडी आणि घालायला खूप तुम्हाला अगर आवडायची. माहिती असेल की मी पहिल्या ब्लॉग मध्ये का नव्हती, तर माझ्या चेहऱ्याला असं ती बघत असेल की चेहऱ्याला माझ्या थोडं इन्फेक्शन झालं होतं. तर त्यामुळे मी नव्हती त्या ब्लॉग मध्ये. बट आय एम बॅक टू द कॅमेरा. तुझं कॅमेरा. मी परत आलेली आहे, परत ज्योतीला सत्वाला. तर तर काय तर काय छोटू छोटू कॉन्टेंट आहे काहीतरी. छोटू खराटे. खराटे. माझे पप्पाला 2 मिनिटात कशी झोप लागते यार. मम्मी, माझी मम्मी पण झोपले वाटतं. खरं अजून आम्ही जेवणच नाही बनवलं. कारण आम्ही अजून जेवणच नाही म्हणलं आणि वाजलेले आहेत 3:30. किती वाजले? 3:40. कुठे गेलं ग? 3:48 झालेले आहेत. आणि अरे कुठे गेलं हे तुझं ब्लॉग? हे लॉक का झालं? कोणीतरी केलंय त्याला. तर मला काहीच मला एक सांगायचं होतं. हे जे फोन जिथे उभा आहे तो ट्रायपॉड माझ्या पप्पांनी ट्रायपॉड आणि कॅमेरा माझ्या पप्पांनी घेऊन दिला मला. मला म्हणले बाय तू व्हिडिओ बनवणार. ठीक आहे बाय तुला मी घेऊन देतो. आणि बिंदास दुकानात बघून तुला जे पाहिजे ते घे. मी पैसे पेमेंट करतो. माझी ही ब्लॉगिंगची आयडिया ना माझ्या पप्पानीच आम्हाला दिलेली आहे. हा की तुम्ही ते असं व्हिडिओ म्हणतात स्टार्ट की करा. ते असं म्हणतात की तुम्ही एवढं जे बडबड करता ना, ते तुम्ही एका कॅमेरा पुढे करा, म्हणजे आम्ही ते नंतर बघू आरामात. कारण तुम्ही ते काय करता. काय नाही होती. आमचे पप्पा मी खूप आमचे बाबा supportive पण आहेत. खूप बोलतात. मीन्स माझ्या बाबांना पण आवडतं हे सगळं करायला. मी So नसेल ते दिसत आम्हाला तुम्हाला. बोलतात की करा. आता गावी आम्ही आलो आम्हाला सगळे बोलतात की तू दिसत नाही, तू अशी तिकडे जाऊन काप ना. मी सॉरी गावकर लोक तुम्हा लोकांना मी बोलणार बट तुम्ही लोक आम्हाला बोलतात हे काय करताय तुम्ही. तर आमचे पप्पा आम्हाला बोलतात काय ऐकायचं नाही कोणाचं तुम्ही बिंदास करा मी आहे ना असं. बिंदास. सो एकच लाईफ आहे आपली, जगायचं भाई, कसं आहे तसं. खूप चांगले आहेत. बस रडायला बस येतंय. बस बस. By the way, sir, तुम्हाला बाळवरून वाटेल बस. की मी खरंच रडते. नाही कांदा रडवतोय. फक्त हिच्या अंगात हिच्याकडे लोकांना जेवण बनवायचे आणि सामान मला आणावं लागतं. कारण तू तुला- आमचा तिला फक्त एकच गोष्ट अडवू शकते, कांदा. तिचा एक्स पण हिला रडवून नाही गेला. रडवून गेला रे. नाही, तिला एक्स जर रडवून गेला ना, त्यानंतर ही कधी आयुष्यात रडलेली नाहीये. तिला फक्त कांदा रडू मी शकला. खूप स्ट्रॉंग झाले कांद्यासारखी. हिला आहे ना मी अजून एक रडत जण रडू शकतो, तो आहे मी. ते पण कसा माहितीये का, एकदम फास्ट गाडी चालवते, त्या डोळ्यात अश्रू निघतात ना, काही पण होतं ते हे, अश्रू. काही पण. ते हिला असं वाटतं काही पण. गाईस तुम्हाला मी सांगते ते पाठी बसणाऱ्याला समजतं. की देते. प्यार एक धोखा है उसे कांदे की तरह काट दो. जिंदगी में कभी भी प्यास बनो, कटेगा तो रोना ही चाहिए, ये ना खुद रोना चाहिए. तर गाईज आपल्याला हे, अरे बाबा तू हे काय आणलेलं खडा मसाल्याच्या ऐवजी तर तू इलायची झोपलेला मसाला कसा आणलास. खडा मसाला आणायचा होता त्याला झोपून आणला. तर आतल्या आपल्याला फक्त लवंग हवेत आणि काळी मिरी. मी जर 2च कांदे कापले तर चालतील का. नाही. एवढे कांदे बिर्याणीमध्ये एवढे कांदे घालतात का यार कोण. हो, बाय द वे हे असेच कांदे कापायचे की लांब कापायचे ते. काप कशी पण थोडी ना, आपल्याला तर कुठे रेस्टॉरंट मध्ये जायचंय. बस तसेच कांदे. कळलं गाईस. हा असा कुटाणा बनवते ही. नाही, आता आपल्याला घरातच खायचं तर एवढं काय करायची गरज नाहीये. तो बारीक कांदा पण चालेल आपल्याला, बस झालं. अरे घरात बनवलं म्हणजे घरातच खाणार ना थोडी बाहेर जाऊन खाणार आहे. ए माझा भाऊ असं का आला इकडे, हे ना इथं हे असं तुम्हाला लाजतोय तो थोडासा. नाही बिलकुल नाही लागत ते. तो कसाला, तू बघितलंस त्याला चिचुंद्रीवाने आला तो. भाव आहे ना गावी ना फिरून फिरून ना खूप टॅन झालाय म्हणून तो येत नाहीये. लाजतोय तो. ऋषभ जा कोणाला बघ. आमच्या घरी एक कुत्रा आहे. डॉगी. काय झालं जिमी. त्याची बायको आली होती, तर त्याच्या बायकोला इथे आणायला देत नाही. तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे एक डॉगी आहे. ठीक आहे त्याचं नाव नाही मी ज्याची पण मी ज्याची स्टोरी सांगते तो मेल आहे. ठीक आहे. सो रात्री काल आम्ही जत्रेला गेलेलो. येताना आम्हाला खूप लेट झाला. आम्ही 12 वाजता येतो आणि गावात तुम्हाला माहितीच रात्री 12 वाजता फिरणं म्हणजे कसं अंधार असतो. तर आम्ही ज्या गल्लीत राहतो त्या गल्लीत अजून खूप अंधार असतो.
तर पहिला आम्हाला एक डॉगी दिसला जो आमचा नव्हता, तिकडे अगोदर दोघेश मैंने धोखा दे दिया फिर. तो वो दोघीच भाई ने हमको धोखा दे दिया. मेरे को लगा की म्हणजे आम्हाला वाटलं की तो सोडायला येणार म्हणा, अजिबात नाही. तर आमच्या कॉर्नरची एक गल्ली म्हणजे आमची गल्ली सोडून एक गल्ली आहे कॉर्नरला, तिकडे आमचा डॉगी आम्हाला दिसला. त्याला आम्ही कळालं की येतो तर तो तिथपर्यंत आलेला पळत. पटपट काम नाही होती. मग जसं एक मी मिनिट छोटू प्लीज फास्ट फास्ट यार, मला फोडणी घालायची चार झाले. सो जसं मी आमच्या डॉगीला बघितलं तर मला असं वाटलं वाव आमचा डॉगी सोडेल. आमच्या डॉगीला दिसली त्याची गर्लफ्रेंड. तो थोडा अर्ध्या गल्लीत घुसला. नाही गायब थोडा झाला. तुम्ही पण असं कधी नोटीस केलंय का की समजा आपल्यासोबत अगर आपण एवढ्या रात्री अगर आपल्यासोबत कोणता डॉगी वगैरे आपला येतो आपल्यासोबत आपल्या पाठलाग करतोय तो असं काय येतो थोडा मुतत काय येतो? मला यार काय प्लीज माहिती. चांगलं बोल ना. हे भूतत याचं भूतत काय असतं? हे याचं लॉजिक नाही कळत आहे मला. येतात ज्योती येतात ते विचारते मी असं येतात का असं विचारते मी. नाही आमचा डॉगी असा आहे की त्याला आमच्या पाठी यायचं पण असतं पण त्याला सुसू पण करायचं असतं. यासाठी स्पीच देते मला. तर म्हणून त्याला तसं करत गाईज आपला गोलावाला आलाय त्याचा टाइम झालाय. लवकर लवकर कापण्याची प्लीज यार. बाय द वे एक काम कर एक काम कर बघ एकच दोन कर. हा 2 करायचे आणि पटपट काप बस काप पटपट. छोटूला सगळं सांगायला लागतं काही सगळं काय काय करणार आपण हेल्पर आहे आपली. माझं नॉक तुटणार. एक जितना रुला की नहीं इतना वो कांदा रुला रहा है. गाईज तुम्हाला माहितीये का आमच्या दीदीची नखं तुटलेत म्हणजे तिने पण नेल्स केलेत तर तिचं 1-2 नखं तुटलं तर तिला जळण होते की ज्योतीचं नख तुटत का नाही म्हणून ती ज्योतीला कामाला होते ती ज्योतीचं पण नख तुटावं. मग हिचे कांदे वगैरे सगळं कापून झालेले आहे. तो पण आपण फोडणी देऊ सरळ तिकडे तिकडे सरळ करायचं. अय्यो देवा आपलं लायटर कुठे गेलं ग या साईडला ना सगळे ते कचरा विचरा उचल आपण फोडणी देऊया तो गाईज सगळं हे गरम कधी हे एवढा भात पुरेल ना त्याच्यामध्ये. मी तुला बोलली खूप जास्त आहे. अरे नाही पुरणार तुला दुसरा मोठा टोप घ्यावा लागेल. मोठा नाहीये टोपाचा कुठला हाच आहे सर्जेचा मोठा. ते सगळं नाही रेडी का आहे दिले का आपण आता फोडणी देऊया तोपर्यंत. माझी छोटू आहे आपण फोडणी देऊ. आपल्याकडे तेल बस झालं ना. सकाळी आपण यूज केलं होतं ते कुठे गेली. जिरा आहे का मामल्याची जिरा आहे का. जी ही रही हूं मैं अभी तक. अरे जीरा हेच टाकू का डायरेक्ट. जिरा नाही आहे का जिरा नाही आहे का. बट इसमें जीरा है. बट असं ढूंढणार कोण ये तो जी रहा है मम्मी. जीरा कहाँ है. राईट टाकू डायरेक्ट. हाँ राइट. राईट नाही टाकायची असते गोष्ट. इसमें जीरा मिक्स है. अच्छा हे असं टाकू का. तुम डाल सकते टाक तेच मिक्स नको करून नको राहू दे. नको टाका गाइस आमच्याकडे जीरा नाही. ठीक आहे आपण काय ते जुगाड करू. गाइस तुम्हाला बघायचंय का आपण आपण सगळे काय कसं बनवतो. आपण सगळे खडे मसाले टाकू त्यामध्ये. आता खडे मसाले टाकले आता हे आपण सॉरी कढीपत्ता टाकू. अशी तडतडी आली पाहिजे जसं ज्योतिषी मला वगैरे फाटते तशी फाटली पाहिजे. पण ते थोडी फाटतंय ये ना हे तर असं उछलतंय. हे सर उचल हे तर उचल. तुला यू मीन तुला बोलायचं की मी तुला बघून अशी उछलते. येस तुला कोण खुश नाही होत का. हा हा खुश होते गाईस. असं नको करू आधी तिला खूप पॅकने येतात नका लावते. खुश होते guys. खुश होते. आपण आता कांदा घातलाय तो कांदा थोडासा ब्राउनिश होते. गोल्डन ब्राउन होईस तर आपल्याला त्याला फ्राय करायचं है. तुझ्या पायातला उचलतेस का. उसको जलाना है जैसे हम बाकियों को जलाते हैं. आता कांदा गोल्डन ब्राउन होईस्तोवर फ्राय होतोय. आपलं हे मॅरिनेट झालेलं आहे 15-20 मिनिट झाले तिला. कांदा टमाटा रेडी आहे सगळं. माझं काम झालंय आता. तर जे काम आहे सगळं हिचं आहे. मेन शेफचं को शेफचं काम झालेलं आहे. आता शेफ काय त्याचा रिझल्ट काढते आपण बघूया. शेफला बनवता येतं का पहिलं ते बघूया. मी पहिली गोष्ट मी शेफ नाही मी सू शेफ आहे. सू शेफ
सुशेफ मी होती ना. ओ सॉरी, सुशेफ ही होती म्हणजे माझी हेल्पर आणि मी शेफ. तू सुशेफ आहे, मी शेफ आहे. बळ तू मध्ये गाणं बिणं बोल थोडं, त्यांना एंटरटेनमेंट चांगलं आहे गाणं जे तुम्हाला. मला असं थोडं भीती वाटते, मी गाणं गायला लागले तर माझे फॉलोअर्स मला बंद करून टाकतील. नाही असं तर मी खूप छान गाते, बट तरी पण मला डोळ्यात कांदा गेलाय तर मला नाही काय समजत आहे काय. थोडं गोल्डन ब्राऊन व्हायला टाइम लागेल त्याला. मला नाही थोडं 5 मिनिटांनी भेटू गाईस. आपला कांदा थोडाफार गरम झालेला आहे. आय थिंक माझ्यासाठी होती गॅस स्लो आहे का? हा मी मम्मीला पण बोलली की ते गॅस स्लो आहेत. हा वाला गॅस इकडे ठेवू का? हे वाला इकडे ठेवू का? हा मोठा आहे का? चालू करून बघ, मला नाही माहिती. कारण तो गरमच नाही होते कांदाच. आमच्या गावी नाही शेतात एक काकडी भेटते. त्याला वाळकू म्हणतात. कुठे बंदी? आय डोंट नो. ती गायब झालेली आहे. मी तुम्हाला दाखवू. एक शेफ दाखवते मला. एक शेफ जी काम करते. मी एक एडिटिंग चालू आहे असं थोडंफार तर. एडिटिंग वगैरेच फक्त बहाणा आहे. फक्त बहाणा आहे. गाईस तुम्ही अगर बघितलं नसेल तर जाऊन बघा. आमचा डे 1 ब्लॉग आलेला आहे. सो प्लीज जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. ज्योती आपला गोल्डन ब्राऊन झाला इथे. खडे मसाल्याचा स्मेल खूप भारी येतो जेव्हा ते शिजतं. त्याच्याने मला असं वाटतंय जेवण थोडं चांगलं बनणार आहे. थोडं हा, थोडं काय असं? थोडं नाही पण चांगलं वाटतंय असं की आता बघूया रिझल्ट काय येणार आहे ते. तुझा भाऊ कुठे गेला? मला कंटाळा येतो. मी तर काय बोलत नाही माझ्याशी. रोशन तेच करते गाईस, नाही बोलत माझ्याशी. मला असं चपर चपर करायला नाही आवडत ग. छपार छपार नाही, बोलावं थोडं माणसाने काहीतरी. मला भूक लागल्याचं जेवण कधी बनणार? रोशन मी कधीच सगळं करून दिलंय. मी कांदा फ्राय केलेला आहे. 1 तास झाला हिला सगळं करून दिलंय. तर 4:30 झाले, 3:30 ला मी तिला कट करून दिलं सगळं. तुम्ही बघितलं ना समोर. बरं झालं तुम्ही आहात माझ्या प्रूफ साठी. त्यांनी थोडी टाइम बघितलेला. पण तरी पण त्यांना दाखवेल. गाईस तुम्ही आता बघा की टाइम किती झाला. 6:15. दाखव ना डायरेक्ट चार. फोटो दाखव. आपला काय फोटो बघायचा तो फोटो आपला इंस्टाग्रामला पण आहे. 4:15 आणि ही अजून कामच करते. 8-10 तास लावले. पाऊण तास झाला. माझ्या भावाला घ्यायला गेले ते येऊ दे. तर आता आपण याच्यामध्ये बिर्याणी मसाला घालतोय. व्हेज बिर्याणी मसाला. दोघे ना सांगायचं विसरलो आपण. आमच्या गावी फक्त व्हेज आहे. आमच्या गावी नॉनव्हेज अलाउडच नाहीये. सो आज आपण सोयाबीन बिर्याणी बनवतो त्यासाठी म्हणजे आपल्या क्षेत्रात चालू आहे. आपण व्हेजच खाणार. तरी पण आमच्या गावी फक्त व्हेज भेटतं. नॉनव्हेज अलाउडच नाहीये. इथे असं करायचं नाहीये का आपल्याकडे? ज्योती प्लीज तुम्ही येऊ शकता का आमच्या व्हिडिओ मध्ये? हे काय करते तू? अरे ते ना हे ना झालं का पकलं नाहीये. पण हे कशाने काय पकलं नाहीये ते पकलं तुझ्या बोलण्यात खोबरं घिसायचं त्याच्याने करते. मी म्हणली हा नॅशनल कुठं आणलाय मी. अगं तो पकत नाही तुझ्या बोलण्याने. पकव जरा त्याला. जरा बोल. मी त्याला मंत्र बोललो, पकवलं नाही. एक काम कर चल थोडं मॅरिनेट घाल त्यामध्ये ते. तेव्हा पण तिखट घातलंच नाही. सगळे मसाले घातले. आता तिखट नको घालूच, पहिलाच सांगते मी. आपण सगळे मसाले घातले आहेत. आता आपण थोडं जरा शिजवलं पण आहे 10-15 मिनिटं. हे marinate घाल. आमची बिर्याणी एकदम काय बोलतात त्याला हॉटेल स्टाईल बनणार आहे. हे घाल ना. हॉटेल स्टाईल सोया बिर्याणी. घाल ते मॅरिनेट केलेलं सगळं घाल. आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं सोयाबीन आहे ते याच्यामध्ये ऍड करणार आहोत. सोयाबीन. थोडंसं पाणी घे. पाणी घे. बस पाणी घे. व्हेजिटेरियन लवर्स दिस इज फॉर यू. आमच्या गावात ना नॉनव्हेज नाही बनवू शकत ना, सो आम्हाला व्हेज बिर्याणी बनवावी लागणार आहे. कारण आम्ही नॉनव्हेज पण आपण व्हेज मध्ये पण खूप खाऊ शकतो. आणि आम्ही
लिटरली गावी असून एक पण प्रोटीन खाल्लेलं नाही शरीरासाठी. हा प्रोटीन आमचं सो राहून गेलंय. सोयाबीन आम्ही त्यासाठीच चूज Behind the केलं. camera माझे पप्पा पाणी. shoot करतायत. पाणी. पप्पा तुम्ही कॅमेऱ्यामध्ये येऊ शकतात, असं काही नाहीये. आमच्या पप्पाला मी दाखवते कशी म्हणाली. पप्पा पप्पा कसं वाटतंय? एकदम मसाला. असं सुगंध येतोय का पप्पा त्याचा? दरवळतोय का बघा? हॉटेल स्टाईल सोया बिर्याणी पाणी बनवतोय आम्ही. पाणी. सो थोडं मला मटन बिर्याणी सध्या झालेलं आहे. वाव, veg. कॉम्प्लिमेंट बघताय का? मटन बिर्याणी गाईज, हॉटेल स्टाईल पण नाही, एकदम मटन बिर्याणीचं कॉम्प्लिमेंट दिलंय आमच्या पप्पांनी. तू त्यांना दाखव एक दाखव ना. एकदा दाखव त्यांना कसं झालं त्याला चमचा पहिला हे करून पटकन करून हे काय दाखव? व्हिडिओ हे दाखव ना कसं गाईज झालं. तुम्हाला बिर्याणी दाखवते. पण त्याचा लुक दाखव. हे लूट मी टाकते. मग थांबा ते नको पप्पा उचलू ते दाखवणार. बरोबर नाही पप्पा नाही दिसत. पडतं, पडतं. हे बघा फुल असं पीसेस बिर्याणीचे म्हणजे चिकन विकनचे वाटतायत. ओहो मस्त, मसाला असा वाटत. एकदम मस्त. आमचे पप्पा बाय द वे, आमचे पप्पा पण कुक आहेत, खूप छान जेवण करतात आमचे पप्पा. पण ते पण कधी कधी माझ्यावर डिपेंड. डिपेंड, आमचं मूडवर असतं सगळं. आम्हाला जेवण बनवायचं, आमचा मूड चांगला असला पाहिजे तरच जेवण बनणार, नाही तर जेवण नाही बनणार. नाही तर बिचारी मम्मी जेवण कर बसेल. मग काय ऑप्शन नाही, मग मम्मीच बनणार जेवण. त्याचं जेवायला भेटणार नाही ना काय. हा, आमचं जे पण बनतं सगळं खाऊन संपतं. असं दाखव लुक आता एक लुक दाखव. एक लुक तुम्हाला क्लोजअप दाखवते मी गाईस. ही अशी बिर्याणी चालू आहे. थोडस शिजू द्यायला पाहिजे. पैकी त्याचे पीसेस वाटतात चिकन विकनचे, मस्त. आता आपण ह्याच्यानंतर हे शिजल्यावर आपण त्याच्यामध्ये राईस टाकणार आहोत. सो त्यानंतर थोडा एक वाफ देणार, मग झाली आपली बिर्याणी रेडी. बिर्याणीचं आपण काय बोलतो त्याला, ग्रेव्ही बनवलंय सोयाबीन बिर्याणीचं, ते आता ते शिजतंय, दीदीने बनवलंय. तू पहिला मला आता कोथिंबीर मी कापून थोडं आपल्याकडे जे झाड कोथिंबीरचं आहे, छोटू प्लीज त्याने कोथिंबीर कापून कोथिंबीर कापून दे. मी करून देते ना, तर छोटू छोटू का करते सारखं? ओके सो सॉरी. छोटू प्लीज मला हवं आहे कोथिंबीर. बाय द वे आमच्या घरी फक्त गावीच असतं, मुंबईला असं काही नसतं. काय हे असं झाड. हे असं झाड? ओके. मुंबईला माझ्या बहिणीला घरं काम छोटी करायला असतात लावून guys. बाहेर So, चाललेली आहे. मीन्स छोटी मीन्स आमचं घर छोटं आहे, असं तुमच्या लोकांचं घर मोठं, बट आमचं घर छोटं आहे. सो आमच्या घरी एवढी जागा नाहीये की आम्ही हे ठेवू ते ठेवू. आमचं किचन त्याच्यापेक्षा खूप छोटं आहे. आम्ही लिटरली 1 RK मध्ये राहतो. पण इथं आम्ही गावी आता 2 BHK बांधलेलं आहे नवीन, पण इथे मी राहतच नाही. सो बघूया आता पुढे असं काय होते. एवढी बस. बघू. हा बस जरा सूट साईडला. मला असं काय वाटतं की त्याला लागते ते खाली आवाज येतो. जळलं 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 गाईज. नाही जळलं. असं जळलं. गाईज पाणी झाली घातलं. बिर्याणी. कोयला बिर्याणी बन चुकी आहे. कोहिला बिर्याणी म्हणजे काय असतं? काळी कुट. हो नाही माझी कोयला तर बनणार नाही. मला असं त्याच्या आवाजानेच कळतं की ते जळते का नाही जळत. बघितलं शेफ, ह्याला म्हणतात शेफ. वासाने कळतं काय कमी आहे, आवाजाने कळतं जळलं की नाही जळलं. तर एक शेफचे लक्षण हे सगळे असू शकतात. तर तुमच्या घरी पण असं जर कोणी आहे तर समजून जावा ते शेफ आहे. आणि प्लीज आपलं किचन साफ करून ठेवत जा. दीदी नाहीये, तुमच्या घरचे शेफ असतील. मी ऐकलेलं आहे जे तू बोललीस ते. काय म्हणली बाई? मी सगळं ऐकलेलं आहे की तुमच्या घरचे असतील, आमच्या घरचे नाही. अच्छा. मी पहिलाच बोलले की मी डिपेंड आहे, मला मूडवर डिपेंड आहे. मला असं चांगलं वाटलं, बनवायची इच्छा झाली तर मी बनवते, नाहीतर ना मग गपचूप घर पे जाओ, खाके सो जाओ. आमची दीदी खूप छान बिर्याणी बनवते. तुम्हाला सांगते, बिर्याणी पिंक बिर्याणी दीदीची एक नंबर लागते. कधी तुम्ही पिंक बिर्याणी, ती पण नॉनव्हेज बनवते, पिंक बिर्याणी खाऊन बघा. बार्बी बिर्याणी बनवते. गाईज आमची आजी तुम्ही बघितलं किती बडबडी आहे. आता ती परत येणार आहे, तिच्या बहिणीकडे गेले. तिला आता आमचे पप्पा घेऊन येतील. तिची बडबड पूर्ण ऐका तुम्ही. बड 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 चपड चपड आहे आमची आजी. खूप थोडं बोलते. 5 मिनिटं शिजू दे, नंतरला मग राईस. हे मम्मीने ऑनलाईन मागवलं ना दीदी? काय बदाम खाऊया ना. काय मम्मीने खायचं? जत्रेसाठी मागवलेलं हे. खायचं. जत्रा संपली, आता लेट आलं. मला ते तुम्हाला पण हवंय का? हे तर आमच्याकडे काढत होतो आम्ही. पप्पा हे काय जास्त अरे एकच? एवढी जास्त अरे एवढे एकच जास्त? बस बस. चालेल जाऊन दे. चला, उपवास आहे माझा. उपवास आहे. तुला पण घे रोशन. मी उपासाला ड्रायफ्रुट्स खातो.
खूप जास्त दिले. हा ना? आता आमची बुद्धी फास्ट होणार. बुद्धी असायला पाहिजे. नाही थांबा काही दिला काय बनवता झालं आता शिजून आता आपण राईस टाकणार आहोत. व्हिडिओ चालू केली का? पावडर टाकणार. ही पद्धत ह्यासाठी आहे. बाबा मी बनवते ती सगळं बोलून बोलून माझ्याकडनंच बनवून घेते. पप्पा काय बनवते पद्धती? पप्पा सांगणार ठाऊक आहे पप्पाला. काय नाही मीच सगळं बनवलं, तू तर कायच बनवलंय. सगळं कापून मी दिलं, सगळं मी करलं. अच्छा सगळं वा, मीच करते, ही काय नाही हो करत. हो माझी बहीण बघताय ना तुम्ही बसून आहे कशी खूप ती. काम करते. हे जे असे पाठी बघून बोलतात ना अशा लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. लोक फक्त फुकटचं बोलत असतात. फुकट तर बोलणार, पैसे थोडे देतात तू बोला. अच्छा पैसे दिले तर चांगलं बोलशील. दे पैसे. तू पहिला बोल तरी. बोलते ना, बोलतेच आहे बघा. पहिला दे बोल मग तुला मी देते पैसे. काजू आहे? काजू आहे का? मग पाहिजे ना. अगं गॅस बारीक केलाय मी. कलर पाहिजे होता ना. नाही हलणार नाही सगळं आता. पहिला ह्याच्यावरती मी कोथिंबीर टाकणार, फोटो घेणार. नाही नंतर मिक्सर लोक अगं जाळ खाली तुझी. ही आजी ओरडते यार माझ्याकडे. गाईज बिर्याणीचं ऑलमोस्ट काम झालेलं आहे, रेडी झालेली आहे. आता आपण बसूया डायरेक्ट जेवायला. फक्त एकदा त्याचा लास्ट लुक तुम्ही बघून घ्या, मग आपण जेवायला बसूया. जाम भूक लागली यार. 4 वाजता जेवतोय. 4 नाही 4:30 ला जेवतोय. ते पण आमच्यामुळे लेट झालं ते पण सांग. हा कारण आमच्या घरी पाहुणे आलते, सो आम्ही सगळे बसलो त्यांच्यासोबत थोडं गप्पा मारत. जेवण करायचं लक्षात नाही आम्हाला. आज प्रोटीन खाऊ मस्त. बिर्याणी झालेली आहे रेडी. काही असा लुक आहे बिर्याणीचा, दिसतंय तुम्हाला. हो हे असं बिर्याणीचा लुक आहे. टेस्ट आपण तुम्हाला खाऊन सांगूया कसं आहे. ठीक आहे तर आपण आता जाऊया पहिला हॉलमध्ये आणि मग तिथे जेवूया. थांब, आपल्याला अजून कोशिंबीर बनवायची. ओ माय गॉड. सो गाईज ही आपली बिर्याणी रेडी झाली. आता दीदी टेस्ट करून सांग मला कसं झालं. मीनीच बनवले पप्पाच्या टेस्ट तूच केलंय. पप्पा टेस्ट कशी झाली बिर्याणीची, काय कमी जास्त आहे. तिखट आहे. ठीक आहे बाबा, इतक्या दिवस झाले आपण पुरणपोळी खातोय तर थोडं गोड असलं पाहिजे. ठीक आहे काहीच झालं, यांचं टेस्ट झालं. आता मी खाते. हा ब्लॉग आपण आता इथेच सगळ्याच घे ना. हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. ठीक आहे आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.